नमस्कार, मी गौरी टिळेकर आणि महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या लाईव्हमध्ये तुमचं मनापासून स्वागत. लोकसभा निवडणुकींचा निकाल हा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि देशामध्ये नेमकं कुणाचं सरकार येणार, मोदी पुन्हा हॅट्रिक करणार की इंडिया अलायन्स आपली जादू दाखवणार, हे अ, हे पाहण्याकडे किंवा हे निकाल नेमके काय येतात हे पाहण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. पण जितकी उत्सुकता ही देशातलं सरकार कोणतं असेल या संदर्भात आहे, तितकीच उत्सुकता या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा नेमका काय कौल राहतो याकडे सुद्धा आहे. मी अनेकदा आपल्या लाईव्ह मधून हे सांगते की महाराष्ट्रासाठी ही निवडणूक का महत्वाची किंवा महाराष्ट्राच्या जनतेचा कौल या निवडणुकीमध्ये का महत्वाचा. तर महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या, दोन मोठे पक्ष फुटले आणि त्यानंतरचं बदललेलं राजकारण आणि दोन वेगवेगळ्या ज्या काही आघाड्या आहेत, एक युती आहे, एक आघाडी आहे. ते सगळं जे काही महाराष्ट्रामध्ये घडतंय ते महाराष्ट्राच्या जनतेला कितपत मान्य आहे यासाठीचा कौल हा या निवडणुकांच्या माध्यमातूनच समोर येणार आहे. कारण की ही पहिली मोठी निवडणूक आहे या सगळ्या उलथापालथी नंतरची. त्यामुळे महाराष्ट्रातला हा निकाल काय लागतो, महाराष्ट्रातील जनता कुणाला कौल देते, हे सगळं पाहणं अत्यंत महत्वाचं होतं. आणि या सगळ्याच्या दृष्टीने आता निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना महाराष्ट्रातील परिस्थिती नेमकी काय असू शकते या संदर्भामध्ये आपण शनिवारी एक्झिट पोल्स मधून माहिती घेतली आणि बहुतांश एक्झिट पोल्स हे महाराष्ट्राबद्दल असं सांगतात की महाविकास आघाडी ही यंदा थोडीशी जोशात आहे किंवा आपण म्हणूया की 50-50 अशी कंडिशन दिसू शकते आणि महायुतीचं जे काही 45 पारचं स्वप्न होतं ते यंदा पूर्ण होताना दिसत नाही. पण एकीकडे अनेक वृत्तसंस्था ह्या 50-50 महायुती आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये जागा देत असताना दुसरीकडे एक एक्झिट पोल आपल्याकडे आहे जो अत्यंत इंटरेस्टिंग आहे. तो एक्झिट पोल आहे रिंग साइड रिसर्चचा आणि या एक्झिट पोलमध्ये प्रचंड मोठा फरक हा महायुती आणि महाविकास आघाडीला मिळणाऱ्या या जागांमध्ये पाहायला मिळतो. महाविकास आघाडीला तब्बल 29 जागा या निवडणुकीमध्ये जिंकता येतील 48 पैकी असा अंदाज रिंग साइड रिसर्च व्यक्त करतं. तर महायुतीला 18 जागा आणि अपक्ष एका जागेवर यश मिळवेल अशा पद्धतीचा हा एक्झिट पोल रिंग साइड रिसर्चचा. हा एक्झिट पोल नेमकं काय सांगतो, कोणकोणत्या जागांमध्ये महाराष्ट्रातल्या काय स्थिती असेल आणि कशा पद्धतीनं हा जो काही निकाल आहे तो भाजपसाठी जास्त धक्कादायक असू शकतो, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रिंग साइड रिसर्चचे अनिकेत गवंडर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या या लाईव्ह मध्ये. आपण थेट तुमच्या रिसर्च बद्दल बोलूया. एकीकडे अनेक वृत्तसंस्था आतापर्यंत जर आपण पाहिलं तर त्या 50-50 देतात महाविकास आघाडी आणि महायुतीला. पण तुम्ही मात्र हा जो काही डिफरन्स आहे तुमच्या रिसर्चचा किंवा तुमच्या एक्झिट पोलचा तो मोठा आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? एकंदरच महाराष्ट्रातील स्थिती कशी असू शकते, काय अंदाज आहे आणि तुम्ही जो रिसर्च करता, जे डेटा कलेक्ट करता त्याची पद्धत नेमकी काय? गौरी, सर्वप्रथम धन्यवाद तुमचा आणि महाराष्ट्र टाइमच्या सर्व टीमच की ज्यांनी आम्हाला आमच्या रिंग साइड रिसर्चचा जो आम्ही एक्झिट पोल सर्व महाराष्ट्राच्या 48 लोकसभेमध्ये केला होता तर त्याला प्रेझेंट करण्याची संधी तुम्ही देताय, त्यामुळे सर्वप्रथम महाराष्ट्र टाइम्सचे धन्यवाद. मी सर्वप्रथम मेथोडॉलॉजी जी यूज आम्ही केली होती हा एक्झिट पोल करण्यासाठी त्याबद्दल एक थोडी माहिती आधी देऊ इच्छितो. ह्या पूर्ण सर्वेक्षणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 48 लोकसभेमध्ये 86,899 मतदारांना आपण थेट भेटलो आणि त्यांना प्रश्न विचारून त्यांचे जे उत्तर होते ते गुप्त पद्धतीनेच आपण कलेक्ट केले. म्हणजे यामध्ये त्यांची जी सिक्रेसी होती, त्यांचं मतदान सांगण्याची वेळ त्यांच्यावर येण्याची गरज नव्हती. अशा पद्धतीने गुप्त पद्धतीनेच हा एक्झिट पोल झाला आहे. म्हणजे मतदारांचं मत हे गुप्त राहिलं. यामध्ये जी मेथोडॉलॉजी आपण वापरली त्याला प्रोबॅबिलिटी प्रोपोर्शनेट टू साईज सॅम्पलिंग या पद्धतीने आपण ह्या सर्व जो डेटा आपण कलेक्ट केला त्याचा निष्कर्ष काढण्यासाठी जी मेथोडॉलॉजी यूज केली ती प्रोबॅबिलिटी प्रोपोर्शनेट टू साईज सॅम्पलिंग ही मेथोडॉलॉजी होती. आणि या सर्वांचा म्हणजे जेही आपण वोटिंग पर्सेंटेज देतोय किंवा जागा देतोय त्याच्यामध्ये +or-3% चा एरर असू शकतो. ठीक आहे. यापुढे जे आपण जागा दिल्यात, आपण ज्या जागा दिल्या आहेत त्याच्यामध्येही 29 जागा आपण महाविकास आघाडीला देतोय आणि 18 जागा ह्या महायुतीला देतोय आणि एक जागा ही सांगलीमध्ये विशाल पाटील जे अपक्ष उमेदवार होते त्यांच्या बाजूने आपण अंदाज व्यक्त करत आहोत. तर ह्या सर्व निकालामध्ये एक गोष्ट मला आधी नमूद करायची जी आमच्या पीडीएफ मध्ये तुम्हाला दिसून येत नाही, ती की 9 जागा अशा होत्या की जिथे जे
विनरचं जे मार्जिन होतं ते 0 ते 1% मध्ये होतं आणि 10 जागा अशा होत्या ज्याचं मार्जिन 1 ते 3% मध्ये होतं. म्हणजे 19 जागा 48 पैकी अशा आहेत की ज्या खूप अटीतटीच्या मानल्या जाऊ शकतात आणि त्यातील 9 जागा या कुणाच्याही बाजूने जाण्याची शक्यता दिसून येते. तरीही आमच्या एक्झिट पोलमध्ये जो विनर आला आहे त्यालाच आपण थेट आपल्या एक्झिट पोलमध्ये विनर घोषित केलंय, ज्या अटीतटीच्या लढती आहेत त्याही. आपण आता या लढतींविषयी बोलूया की ज्या महत्वाच्या लढती आहेत महाराष्ट्रातल्या, एक एक करून आपण या मतदारसंघांबाबत बोलूया. पहिल्यांदा आपण बोलूया बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत. इथे पवार विरुद्ध पवार लढत दिसते. अत्यंत प्रतिष्ठेची लढत आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढत. आणि ज्या 4 जागा अजित पवार या लोकसभेमध्ये लढतायत त्यापैकी काही संस्थांनुसार जी एक जागा अजित पवार यांना मिळेल ती बारामतीची असल्याचं म्हटलं जातं. मात्र तुमचा एक्झिट पोल वेगळा आहे. यामध्ये बारामती नव्हे तर तुम्ही रायगडला अजित पवार जिंकतील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केलाय. त्या संदर्भात काय सांगाल? सर्वप्रथम मी आधी बारामती लोकसभेवर बोलतो. बारामतीमध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यापासनं हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून समोर येतो. त्यामध्ये यावेळी ही लढत चर्चेत यामुळे आली की शरद पवारांच्याच सुप्रिया सुळेंच्या विरोधात शरद पवारांच्याच घरातल्या सुनेत्रा पवार ह्या लढतीत होत्या आणि अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असल्या कारणाने ही अजूनच चर्चेत आली. आणि जर आपण आमदारांचाही जरी हे बघितलं तर 2 काँग्रेसचे आमदार जर आपण सोडले तर सर्वच आमदार हे महायुतीच्या बाजूने होते. त्यामुळे ही खूप काट्याची लढत वर आपल्याला दिसत होती. परंतु जेव्हा आपण जर बारामतीमध्ये जर समाज वाईज जरी बघितलं तिथे सर्वात मोठा समाज हा मराठा समाज होता. त्यानंतर धनगर, नंतर माळी आणि नंतर इतर एससी, बौद्ध वगळून इतर एससी हे समाज होते आणि त्या पाठोपाठ मुस्लिम. तर यामुळे ह्या समाजवाईज जर आपण कल बघितला तर सर्वच समाजातून एकंदरीत गुजराती जैन हा समाज जर वगळला आपण तर सर्वच समाजातून सुप्रिया सुळे यांना आघाडी दिसून येत होती. आणि ही लढत अटीतटीची ही आमच्या एक्झिट पोलमध्ये आलेली नाहीये. ही वन साइडेडच लढत होताना दिसते आणि मोठ्या फरकाने सुप्रिया सुळे यांचा विजय होताना दिसून येतोय. आपण जर बघितलं तर इथले सर्वात मोठा प्रॉमिनंट फॅक्टर जो होता धनगर 14%, जो 2014ला राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार जे होते महादेव जानकर ते इथून लढले होते. त्यामुळे तो त्यावेळी भाजपकडे कललेला दिसून आला होता. पण यावेळी मात्र तसं झालेलं दिसत नाहीये. यावेळेस शरद पवारांनीही अहिल्याबाई होळकर यांचे जे वंशज तिथे होते त्यांनाही आपल्या सोबत घेतलं होतं आणि उत्तमराव जानकर हे शेजारच्या माढा मतदारसंघातील होते, त्यांनाही आपल्या सोबत ठेवण्याचं काम शरद पवारांनी केलं. याचा कुठेतरी फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला होताना दिसत होता. प्लस सुप्रिया सुळे यांचं जे मागच्या 3 टर्म पासनं जे काम आहे आणि 2014 नंतर विशेषतः त्यांची जी लीड कमी झाली होती त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी आपला संपर्क संपूर्ण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये वाढवला त्याचा कुठेतरी फायदा सुप्रिया सुळे यांना होताना इथे दिसून आला. याच्यामध्ये अजून एक गोष्ट विशेष होती की ज्या मुस्लिम जे 6% या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि बौद्ध 3%, यांचाही कल कुठेतरी मेजॉरिटी कल हा सुप्रिया सुळे यांच्या बाजूने जाताना दिसून आला. आणि जो ट्रॅडिशनली भाजपचा ओबीसी वोटर होता तोही बहुतांश पद्धतीने हा सुप्रिया सुळे यांच्याकडेच गेला. त्यामुळे ही चुरशीची लढत जरी आपल्याला वर वाटत असली तरी ती निकाल जेव्हा लागेल तेव्हा ती तुम्हाला वन साइड झाल्याची म्हणजे 3% पेक्षा जास्त ची मार्जिन घेऊन सुप्रिया सुळे इथून विजयी होतील असं दिसून येत आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाबाबत जो या बारामती लोकसभेसाठी अत्यंत गेम चेंजर असा भाग ठरतो, तिथे तिथल्या मतदानाबाबत किंवा तिथल्या एकंदर माहितीबाबत तुम्ही आम्हाला अधिक काही माहिती देऊ शकता का? जी, मागच्या वेळेस जर सर्वप्रथम खडकवासला हा मतदारसंघ महत्वाचा यामुळे ठरतो की ह्या सर्वच 6 विधानसभा मतदारसंघापैकी खडकवासला मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान या लोकसभेत आहे. तर मागच्या वेळी खूप मोठी लीड ही भाजपच्या उमेदवाराला इथून मिळाली होती आणि हा शहरी भाग आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये ग्रामीण भाग सुद्धा आहे.
आणि शहरी भागातलाही काही भाग जसं की शिवणे, आंबेगाव बुद्रुक याच्यामध्ये जरी शहरी भाग आणि अर्बनायझेशन मोठ्या पद्धतीने वाढलं असलं तरी इथे राहणारे जे आहेत ते आजूबाजूच्या जसं की सातारा जिल्हा, पुणे ग्रामीण ह्या भागातून आलेले लोक इथे स्थायिक झालेले आहेत. आणि मागच्या वेळेसपेक्षा या वेळेस सुप्रिया सुळेंनी खूप मोठ्या प्रमाणात येथे संपर्क वाढताना दिसून आला होता, त्यांचा संपर्क वाढवताना दिसला होता. आणि सचिन दोडके जे मागच्या वेळेस काही फरकाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हारले होते, हे सुद्धा यावेळी चंद्र पवार पक्षासोबत राहिले आणि तेही तिथे सक्रिय असल्याचे दिसून आले. आणि त्यामुळे कदाचित इथून सुद्धा खडकवासला मतदारसंघातून सुद्धा बरोबरीची किंवा काही प्रमाणात का होईना सुप्रिया सुळे यांना लीड मिळण्याची शक्यता दिसून येते. हे झालं बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत. आपण आता सांगलीकडे येऊया. सांगलीमध्ये आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये प्रचंड गोंधळ होता उमेदवारीवरून, कारण की चंद्रहार पाटलांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली ठाकरे गटानं, आणि दुसरीकडे विशाल पाटलांना ही उमेदवारी मिळण्यासाठी काँग्रेस प्रचंड आग्रही होतं. विशाल पाटील आता अपक्ष लढतायत. तर या मतदारसंघामध्ये नेमकी कशी परिस्थिती निर्माण होईल? भाजपचा सुद्धा उमेदवार आहे, संजय काका पाटील आहे तिकडे, पण ही लढत ही अपक्ष उमेदवार जे आहेत विशाल पाटील यांच्या हे ताकदीनं या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील असं चित्र आहे. तुमचा सर्वे याबद्दल अधिकचं काय सांगतो? बरोबर. सांगली मतदारसंघाच्या एक्झिट पोल वर येण्यापूर्वी मी काही पार्श्वभूमी आपल्याला या मतदारसंघाची सांगू इच्छितो. याच्यामध्ये संजय काका पाटील हे मागच्या वेळेस निवडून आले होते. ते त्याचं सर्वात मोठं कारण होतं की वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर तिथून उभा होते आणि या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात धनगर समाज दिसून येतो. आणि विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागच्या वेळेस निवडणूक लढत होते, जे यावेळेस अपक्ष लढत आहेत. तर ते काँग्रेसच्या तिकिटावरून लढण्याच्या ऐवजी स्वाभिमानीकडून लढले, त्यामुळे तिथे कुठेतरी त्यांचा मागच्या वेळेस मोमेंटम लॉस झाला होता आणि वंचित आघाडीने मोठ्या प्रमाणात तिथे मतदान घेतलं होतं. या विभागणीमुळे संजय काका पाटील हे मागच्या वेळेस निवडून आले होते. त्यानंतर निवडून आल्यानंतरही तिथले जे सांगलीचे आमदार आहेत यांचे आणि संजय काकांचे संबंध, किंवा मिरजचे जे आमदार आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री आहेत यांचे आणि संजय काकांचे संबंध, यावरही कुठेतरी साशंकता भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून दिसून येत होते. आणि जर आपण चंद्रहार पाटील यांच्या पार्श्वभूमीकडे बघितलं तर चंद्रहार पाटील हे जरी डबल महाराष्ट्र केसरी असले तरी राजकीय दृष्ट्या जर आपण त्यांना बघितलं तर ते जिल्हा परिषद लेवलच्या निवडणुकीत जिंकून आले होते आणि काही तिथल्या ज्या कारखान्यांच्या निवडणूक होतात त्या कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये ते सक्रिय असतात. या व्यतिरिक्त त्यांचा खानापूर आटपाडी हा जो होम मतदारसंघ आपण म्हणू शकतो, इथे त्यांचा प्रभाव जरी दिसून येत असला तरी बाकी ठिकाणी त्यांचा प्रभाव दिसून येत नव्हता. प्लस इथे शिवसेनेचं संघटन हे तुलनेने खूपच कमी होतं. अनिल बाबर हे जरी शिवसेनेचे स्वर्गवासी अनिल बाबर हे जरी शिवसेनेचे इथले आमदार असेल तरी तो पक्षाचा मतदार तिथे नव्हता, तो हा अनिल बाबर यांच्या वैयक्तिक गटाचा मतदार होता. त्यामुळे तसं बघितलं तर काँग्रेस ही खूप पुढे होतं संघटनात्मक ताकदीच्या पद्धतीने. मग यावेळी जे मतदान झालं त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये जो गोंधळ झाला त्याच्यामध्ये विशाल पाटील यांनी सातत्याने आपलं म्हणणं हे मीडिया समोर मांडलं, तिथे स्थानिक सभा घेतल्या, गावोगावी त्यांनी संपर्क ठेवला. जवळपास 1 वर्षापासून विशाल पाटील आणि त्यांची टीम या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रिय होती. निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीने ते कामही करत होते. तर या सर्व गोष्टींमुळे विशाल पाटील यांचं एक बज त्या ठिकाणी क्रिएट झाला, त्यांच्याबद्दलची लोकप्रियता ही अधिकच वाढली आणि संजय काका पाटील यांच्यावरही मतदार नाराज होते. त्यांची जी होम पिच होती ती होती तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ. त्या ठिकाणी कवठे महाकाळ जो तालुका होता त्या मतदारसंघातला हाही एक विशाल पाटील यांच्या बाजूने गेला. यावरून असं दिसून आलं की आणि अपक्ष राहिल्यामुळे काही भाजपचा जो वर्ग होता ज्यांना संजय काका हे खासदार म्हणून नको होते हेही विशाल पाटील यांच्याकडे वळताना दिसून आले आणि काँग्रेसचा जो मतदार होता तोही विशाल पाटील यांच्या सोबतच जाताना दिसून आला. कारण चंद्रहार पाटील हे प्रचाराच्याही दृष्टीने आणि संघटनात्मक ताकदीनेही मागे पडले. त्यामुळे काँग्रेसच्या मतदारांना तिथे भाजपला हरवणारा उमेदवार हा चंद्रहार पाटील नसून विशाल पाटील आहेत या पद्धतीने ते वातावरण तिथे तयार झालं आणि विशाल पाटील यांच्याबद्दलची जी तिकीट न मिळाल्यामुळे मिळालेली सहानुभूती
मागच्या वेळेस जो पराभव झाला त्याची सहानुभूती, वसंतदादा पाटील यांचा वारसा असलेला कॅन्डिडेट, आणि तो कुठेतरी मागे पडतोय, आणि तो सांगलीचा वसंतदादा पाटलांचा जो वारसा महाराष्ट्र राज्याला लाभला तो कुठेतरी बॅकफुटला जातोय. यामुळे हा जो सर्व मतदार आहे विशाल पाटील यांच्या सोबत ठामपणे उभा राहताना दिसला, आणि भाजपचा अंतर्गत कलह जो झाला त्याचाही फायदा कुठेतरी विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारी केल्यामुळे मिळाला. ते जर कधी काँग्रेसकडून उभा राहिले असते तर तो कुठेतरी मिळाला नसता, अशी शक्यता तिथला एकंदरीत जो डेटा आपल्याकडे आला त्यामधून दिसून येतो. म्हणजे जी एक अपक्षाची जागा आपण दिलेली आहे ती विशाल पाटलांची सांगलीतली आहे. यासोबत आणखीही अनेक चुरशीच्या लढती आहेत. परभणीतली असेल किंवा ठाण्यातली असेल, कल्याणमधली असेल, या सगळ्या लढती जिथे प्रतिष्ठा पडायला लागलेल्या आहेत, अशा लढतींविषयी आम्हाला थोडीफार माहिती द्या. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती हे स्वतः उभे आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पण जी खेळी शरद पवारांनी किंवा महाविकास आघाडीने कोल्हापुरामध्ये खेळली त्याला कितपत यश येऊ शकतं, किंवा माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना सुद्धा मिळालेली उमेदवारी, यांच्या संदर्भामध्ये काय सांगाल? म्हणजे ह्या महत्त्वाच्या जागा. जी परभणीच्या जागेवर आधी बोलतो. परभणीची जागा ही खूपच आधी चुरशीची वाटली, कारण की महायुतीचा जो तिथे संघटनात्मक ती ताकद त्यांची होती, त्यामुळे अशा वाटत होतं की ही खूपच टफ निवडणूक होईल, आणि महादेव जानकर हे पूर्ण महाराष्ट्र व्यापी धनगर समाजाचे आणि इतरही ओबीसी समाजाचे नेते म्हणून पुढे येत असले, आणि सातत्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असल्या कारणाने आणि सर्वच ठिकाणी त्यांचे केडर काही प्रमाणात का होईना असल्या कारणाने असं वाटत होतं की ही खूपच चुरशीची लढत होईल. पण तसं ते मतदानात दिसलं नाही. त्याचं सर्वात महत्वाचं कारण होतं की बंडू जाधव हे जे तिथले उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे होते, त्यांचा जो प्रचार होता की महादेव जानकर हे बाहेरचे आहेत, हे बाहेरचे असल्या कारणाने जर तुम्हाला काही काम पडलं तर माझा जो संपर्क आहे तसा संपर्क महादेव जानकर ठेवू शकतील का, हा प्रचार कुठेतरी महादेव जानकर यांना बॅकफुटला घेऊन गेला. त्यासोबतच मराठी आणि मुस्लिम जे कॉम्बिनेशन जे मुंबईमध्येही चाललं ते इथेही कुठेतरी चालताना, परभणीतही चालताना आपल्याला दिसलं. मुस्लिम, दलित आणि मराठा वोटर या सर्वांचं कन्सॉलिडेशन इथे बंडू जाधव यांच्या सोबत होताना दिसलं, आणि धनगरासोबतच इतर ओबीसी हे कुठेतरी महादेव जानकर यांच्या सोबत गेले, परंतु तो मतदार जे निवडून येण्यासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे 3% पेक्षा अधिकच्याच लीडनी बंडू जाधव इथून निवडून येतील अशा पद्धतीची परिस्थिती परभणीमध्ये आहे. आणि परभणीमध्ये ही एक चर्चा होती की जर महादेव जानकर यांच्या जागी अजित पवार गटाचे मागच्या वेळेस शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडनं जे पराभूत झाले होते विटेकर यांना जर तिकीट दिली असती तर कदाचित ही खूपच चुरशीची लढत झाली असती. आता आपण माढ्याविषयी बोलूया. माढ्यामध्ये सुद्धा शरद पवारांनी प्रचंड सेटिंग लावली इथून आपला उमेदवार निवडून यावा यासाठी, आणि फक्त ती लोकसभेपुरती नव्हे तर विधानसभेसाठीची पण मग तयारी त्यांनी या सगळ्यामध्ये केलेलीच आहे. तर माढ्यामध्ये शरद पवारांनी जे काही प्रयत्न केले आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळतंय का? आणि त्या पुढे आणखी एक मतदारसंघाबाबत मी विचारते की अमरावती लोकसभा मतदारसंघ जिथे नवनीत राणा आहेत. नवनीत राणा यांनी या गेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होत्या, त्यानंतर गेली 5 वर्ष त्यांनी भाजपलाच सपोर्ट केलेला आहे आणि आता त्या भाजपकडून अधिकृत उमेदवार आहेत. तर अमरावतीकर हे नवनीत राणांच्या पाठीशी उभे आहेत का? जी, सर्वप्रथम मी माढा या लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलतो. या मतदारसंघामध्ये भाजपच्या बाजूनी कल ओपिनियन पोल्स मध्ये दिसून येत होता. त्याचं कारण असं होतं की मोहिते पाटील घराण्याचा एक सायझेबल मानणारा वर्ग तिथे दिसून येत होता. प्लस रणजित सिंग निंबाळकर यांचं फलटण भागामध्ये वर्चस्व होतं. तिथले जयकुमार गोरे हे भाजपचे आमदार होते, पाणीदार आमदार म्हणून त्यांची जी ओळख होती, त्यामुळे मानमधूनही त्यांना लीड मिळताना दिसत होती. तिथे जो डिवाइड आपल्याला दिसून आला तो सातारा विरुद्ध सोलापूर या सातारा जिल्ह्यातले 2 मतदारसंघ, सोलापूर जिल्ह्यातले 4 मतदारसंघ, अशा पद्धतीची ती रचना होती. परंतु ज्या पद्धतीने धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्यालाच तिकीट मिळावं, त्यांनी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध जे स्टेटमेंट दिले
त्यानंतर त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाण्याची जो निर्णय घेतला, त्या निर्णयाला खूप मोठ्या पद्धतीने प्रतिसाद त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तर मिळालाच, पण इतरही जो फ्लोटिंग वोटर आपण जो म्हणतो तोही त्यांच्या बाजूने गेला. याच्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांनी सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या पूर्वी संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न केले. त्याच्यामधूनच आपल्याला नारायणआबा पाटील असतील, उत्तमराव जानकर असतील, अशा सारखे धनगर नेते शरदचंद्र पवार यांच्या सोबत जाताना आपल्याला दिसले. त्याचा कुठेतरी फटका धनगर म्हणजे भाजपचा जो सर्वात मोठा वर्ग मतदार जो इथे होता तो धनगर समाजाचा होता आणि त्यांची संख्या जवळपास 22% होती. तो कुठेतरी शरदचंद्र पवार पक्षाकडे वळाला. पण इतर जे ओबीसी होते जसे की माळी, लिंगायत असतील, गवळी, गोसावी, तेली, हे सर्वच ओबीसी हा भाजप सोबत राहिला. पण मेजर जो चंक होता धनगरांचा तो कुठेतरी शरदचंद्र पवार यांच्याकडे जाताना दिसला. प्लस मुस्लिम मतदार आणि दलित मधील बौद्ध मतदार हा संपूर्णपणे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळताना दिसला. आणि शरदचंद्र पवार यांचा सुद्धा एक मोठा करिश्मा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आहेच. पूर्वी ते सुद्धा इथून निवडून येत होते. त्यामुळे पूर्णपणे वन साइडेड ही इलेक्शन इथे होताना दिसून आली. जवळपास 10% लीडने इथून धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय होईल असं दिसून येतं. सर्वात मोठी गोष्ट होती की अजून एक धनगर नेत्याचं नाव मी इथे विसरतोय, अनिकेत पाटील आणि अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख हे दोन्हीही गणपतराव देशमुखांचे जे वारसदार आपण म्हणू शकतो, राजकीय वारसदार, हे दोघेही शरदचंद्र पवार पक्षाकडनं सक्रिय तिथे दिसून येत होते. त्याचाही फायदा आपल्याला तिथे शरदचंद्र पक्षाला होताना दिसून आला. त्यामुळे ही लढत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडे जाताना दिसून येते. यानंतर तुम्ही अमरावतीचं बोलत होता. अमरावतीमध्ये सुरुवातीला नवनीत राणांबद्दल खूप मोठी प्रमाणात नाराजी दिसून येते, परंतु ज्या पद्धतीने महायुतीमध्ये तिथे फूट पडली आणि बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्षाने तिथे दिनेश बुब हे शिवसेनेचे, अमरावती शहरातील शिवसेनेचे नगरसेवक असलेले दिनेश बुब यांना तिथे संधी दिली. त्याचा कुठेतरी फटका महाविकास आघाडीला बसताना इथे दिसून येतो. कारण की येथेही मुस्लिम, दलित आणि आदिवासी हे मतदार कुठेतरी महाविकास आघाडीकडे कललेले दिसून येत होते. आणि अमरावती शहरामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली, ज्या पद्धतीने मुस्लिम आणि दलित मताचं कन्सोलिडेशन होताना काँग्रेसकडे दिसून येत होतं, त्यालाच ऍक्शनला रिॲक्शन तिथे होताना दिसून आली. नवनीत राणा यांनी जी हिंदुत्ववादी भूमिका आणि त्यांनी जे आंदोलन, हनुमान चालिसा वगैरे जे आंदोलन केलं, याच्यातून जी चर्चा घडून आली होती, त्याचा कुठेतरी फायदा इथे हिंदुत्व मत कन्सोलिडेट करण्यासाठी नवनीत राणा यांना होताना दिसून आलं. आणि दिनेश बुब यांनी जवळपास 8 ते 9% मतदान हे संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये घेताना ते दिसून आले. त्याच्यामध्ये बडनेरा विधानसभा ही असेल, अमरावती शहर विधानसभा ही असेल, आणि बच्चू कडूंचे जे ते आमदार आहेत, बच्चू कडू स्वतः अचलपूरमधून आणि मेळघाटमधून त्यांचे आमदार आहेत, या चारही विधानसभा मतदारसंघामधून सायझेबल वोट डिवाइड आपल्याला विरोधकांचं होताना दिसून आलं. त्याचा फटका कुठेतरी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना होताना दिसून आला. याच्याचमुळे नवनीत राणा यांचा सुद्धा कम्फर्टेबल विजय तिथे होईल 3% पेक्षा अधिकच्या लीडने असं दिसून येतं. आता आपण अजित पवारांची स्थिती या लोकसभेमधली याबद्दल बोलूया आणि मग काही आणखी मतदारसंघांबाबत सुद्धा बोलूया. अजित पवारांनी एकूण 4 लोकसभेच्या जागांवर आपले उमेदवार दिले, ज्यापैकी त्यांचे 2 उमेदवार हे आयात होते आणि 2 उमेदवार हे त्यांचे स्वतःचे होते, ज्यामध्ये सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे. अजित पवारांना जो काही हा रिझल्ट मिळाला, म्हणजे काही संस्था या त्यांना 0 जागा दाखवतात, काही संस्था या त्यांना 1 जागा देतात. तुम्ही ती रायगडची दिलेली आहे, काही संस्थांनी ती बारामतीची दिलेली आहे. तर ही जी 1 जागा जर अजित पवारांना मिळत असेल तर साधारणतः मग चित्र हे अजित पवारांबाबतचं काय असू शकतं महाराष्ट्रामध्ये, किंवा जर तुम्ही सर्वे केला असेल, तुम्हाला जर काही मतं मिळाली असतील, तर साधारणतः अजित पवारांनी केलेल्या या बंडाचे लोकांवर काय परिणाम झालेले आहेत आणि त्याचं हे मतांमधलं परिवर्तन, त्या संदर्भात काय सांगा? अजित पवारांनी ज्या 4 जागा लढवल्या त्यामध्ये मी उस्मानाबाद किंवा धाराशिवची जी जागा होती ती खूपच वन साइडेड होताना आपल्याला दिसून आली. त्यामुळे तिथे तरी शक्यता दिसून येत नाहीये.
दुसरा मतदारसंघ होता आणि सर्वात महत्वाचा जो अजित पवारांसाठी होता तो बारामती मतदारसंघ होता, लोकसभा मतदारसंघ. तिथेही मोठ्या फरकाने या सुप्रिया सुळेच जिंकताना दिसून येत आहे. त्यामुळे तिथेही शक्यता दिसून येत नाही. तिसरा जो होता तो शिरूर मतदारसंघ होता. शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हे खूप आधीपासूनच सक्रिय झाले होते. त्यांनी जेव्हा पक्षामध्ये फूट पडली त्यानंतर त्यांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये राहण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यानंतर कांदा प्रश्नावरच जे आंदोलन झालं, त्याबरोबरच त्यांनी जो संपर्क जो कुठेतरी कमी होता मागच्या 5 वर्षात असं बोललं जातं, तोही खूप मोठ्या पद्धतीने फूट शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये जी फूट झाली त्यानंतर त्यांनी तो संपर्कही खूप मोठ्या प्रमाणात वाढवला आणि त्यांची जी लोकप्रियता आहे त्याचा कुठेतरी फायदा त्यांना तिथे झाला. आणि या उलट महायुतीचा जर आपण विचार केला तर महायुतीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबद्दल शिवसेनेचा जो वोटर होता त्यांचा कल कुठेतरी आढळराव पाटील यांच्याकडे दिसून येत होता सुरुवातीला, परंतु तिकीट वाटपामध्ये ती जागा अजित पवार यांच्या गटाकडे गेली आणि त्यानंतर अजित पवार गटाकडे गेली आणि त्यानंतर तेथील जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो मतदार होता तो पूर्वी ओपिनियन पोल्स मध्ये तो शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे जाताना दिसत असायचा, परंतु एक्झिट पोल मध्ये तो मतदार पूर्णपणे म्हणजे मेजॉरिटी मतदार तो अमोल कोल्हे यांच्याकडे वळताना दिसून आला. आणि सर्वात महत्वाची जी विधानसभा होती ती आंबेगाव मतदारसंघ होता, जिथून दिलीप वळसे पाटील हे सुद्धा आमदार आहेत आणि यांचं जे शिवाजीराव आढळराव पाटलांचंही गाव हे आंबेगाव मतदारसंघामध्ये येतं. तर तिथून मोठी लीड मिळण्याची अपेक्षा होती, पण तिथेही देवदत्त निकम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तिथे आधी फूट झाल्यानंतर सभा घेतली, त्याच्यानंतर अमोल कोल्हेंच्याही भरपूर सभा तिथे झाल्या आणि एकंदरीत तिथे सुद्धा वातावरण अशाच पद्धतीने झालं की अमोल कोल्हेंच्या बाजूनीच ते वातावरण दिसून आलं. यामुळे ओव्हरऑल जर आपण विचार केला तर शिरूर मतदारसंघातही विजय होईल असं दिसून येत नाही अजित पवार गटाचा. तर चौथी जी लोकसभा होती रायगड लोकसभा, तिथून सुनील तटकरे यांनी खूप आधीपासूनच म्हणजे पूर्वीही जेव्हा सर्व पक्ष एकत्र होते तेव्हा त्यांचे काही विरोधकही होते आणि काही समर्थकही होते. यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जे पॉलिटिकल मॅनेजमेंट जे आपण म्हणतो ते सुनील तटकरे खूप व्यवस्थित पद्धतीने करताना दिसून येतात. जरी ही लढत खूप अटीतटीची असली तरी जो कल तिथे दिसून आला सुरुवातीचा आणि एक्झिट पोलचा, याचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर महाड सारखा मतदारसंघ झाला किंवा त्यांचा जिथून आणि आदित्य तटकरे आमदार आहे या सगळ्याच मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर त्यांना जी मिळणारी लीड आहे ती कुठेतरी कमी होणार नाही आणि चुरशीच्या लढतीत 1% मार्जिन का होईना सुनील तटकरे तिथून निवडून येतील असं तिथे चित्र होतं. ज्या मतदारसंघांमध्ये म्हणजे शिरूर आणि बारामती ज्या मतदारसंघांमध्ये अजित पवारांनी प्रचंड ताकद लावली, बारामती च्या प्रचारामध्ये ते पूर्णपणे गुंतलेले होते आणि बारामतीचा प्रचार झाल्यानंतर थेट ते शिरूरच्या सभांसाठी गेलेले पाहायला मिळाले. तर जी ताकद लावली आहे ती कुठे तरी कामी न आल्याचं चित्र पाहायला मिळते किंवा त्यांनी केलेली बंडखोरी किंवा पवारांच्या बाजूने असलेली सहानुभूती याचा फटका हा कुठेतरी अजित पवारांना या निवडणुकांमध्ये बसताना पाहायला मिळतोय. दुसरा मुद्दा आहे तो ठाकरेंना या निवडणुकांमध्ये झालेल्या मुस्लिम मतांच्या फायद्याचा. कशा पद्धतीने ठाकरेंना कोणकोणत्या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतांचा फायदा झालेला आहे जो आतापर्यंत होत नव्हता. महाविकास आघाडीच्या मार्फत किंवा काँग्रेस सोबत असल्यामुळे विविध मतदारसंघांमध्ये ठाकरेंना हा फायदा होतो. त्याबद्दल आम्हाला सांगा की असे कोणकोणते मतदारसंघ आहेत. बरोबर. आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा जर आपण विचार केला तर त्यांची काही जागा ज्या होत्या त्या निवडून येईल की नाही अशी शंका होती, जसं की परभणीची जागा, पण तिथे सातत्याने शिवसेनेच्या विरोधात मतदान करत असलेला मुस्लिम समाज हा वन साइडेड शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या बंडू जाधव यांच्या सोबत जाताना दिसून आला. त्यामुळे त्याचं कन्व्हर्जन खूप मोठ्या पद्धतीने झालं आणि त्यामुळेच संजय जाधव किंवा बंडू जाधव हे तिथून मोठ्या फरकाने निवडून येतील. तसंच जर आपण हिंगोली शहराचा विचार केला तर तेथेही तशीच परिस्थिती, तेथील मुस्लिम मतदार जो होता तो सर्व नागेश आष्टीकर यांच्या बाजूने जाताना दिसून आला. छत्रपती संभाजीनगरचा जर आपण विचार केला
छत्रपती संभाजीनगरचा आपण विचार केला तर, हॅलो आवाज येतोय ना? हॅलो, हो बोला बोला. छत्रपती संभाजीनगरचा जरी विचार केला तर तेथेही कंटिन्युअसली चंद्रकांत खैरे यांची जी प्रतिमा होती ती हिंदुत्ववादी नेता, हिंदुत्ववादी विचारसरणी पुढे घेऊन जाणारा नेता, धार्मिक हिंदुत्ववादी नेता अशी होती. त्यामुळे एक साशंकता होती की, आणि समोरचा कॅन्डिडेट हा AIMIM चे इम्तियाज जलील हे होते, मुस्लिम समाजातून येतात आणि त्यांचं मागच्या स्टँडिंग खासदार असल्यामुळे त्यांचं कामही विजिबल होतं. आणि त्यांनी जे आदर्श बँकेत मध्ये जे ठेवीदारांचे पैसे बुडाले होते याच्या संदर्भात आवाजही उठवला होता. त्यामुळे एक साशंकता होती की येथील मुस्लिम समाज डिवाइड होणार नाही, पण तोही जवळपास 8 ते 10% मतदार हा मुस्लिम समाजातून, मुस्लिम समाजाचा मतदार म्हणजे टोटल मुस्लिम समाजाच्या मतदारातून 8 ते 10% मतदान हे चंद्रकांत खैरे यांच्याकडे जाताना दिसून आलं. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मुस्लिम वोटर हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे गेला. याचं सर्वात महत्वाचं कारण जेव्हा आपण सॅम्पलिंग करत होतो, मुस्लिम समाजातल्या लोकांचं एकच उद्दिष्ट दिसून आलं की आपलं संविधान धोक्यामध्ये आहे, उद्या आमच्या अस्तित्वाचा, आमची जे कल्चर आहे ते टिकून ठेवण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागू शकतो. त्यांच्याबद्दल कमालीची त्यांना भीती युनिफॉर्म सिव्हिल कोड यासारख्या मुद्द्यांमुळे दिसून आली. त्यामुळेच कदाचित जे शिवसेनेचं हिंदुत्व होतं त्याला कुठेतरी बाजूला ठेवून त्यांनी मुस्लिम मतदारांनी त्यांना थोडं दुर्लक्ष करून शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे थेट नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असल्या कारणाने, आणि त्यांनी जे भाषणामध्ये माझे देशभक्त बांधवांनो हा त्यांनी जो चेंज केला होता याचा तरी कुठेतरी फायदा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाला होताना मुस्लिम समाजाच्या मतदानाचा दिसून आला. आणि हे संपूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्रात चित्र हे एकच होतं. फक्त संभाजीनगरची एक जागा होती जिथे मुस्लिम समाजाचं बहुतांश मतदान हे इम्तियाज जलील यांच्याकडे गेलं. बाकी ठिकाणी मात्र मुस्लिम समाजाचं मतदार हे महाविकास आघाडीकडेच राहिल्याचे दिसून आले. आणि सांगली सुद्धा एक अपवाद होती. यासोबत आता पुन्हा एकदा आपण काही मतदारसंघांकडे जाऊया. बीड लोकसभा मतदारसंघ जिथे पंकजा मुंडे उमेदवार आहेत, त्या मतदारसंघाबाबत आम्हाला सविस्तर माहिती द्या, कारण की तिकडे प्रचंड घडामोडी घडल्या. मुख्य म्हणजे तिथे जातीयवादाला प्रचंड वाव मिळाला या निवडणुकांच्या निमित्ताने, आणि निवडणुकांच्या म्हणजे प्रचाराच्या काळात सुद्धा, मतदानापूर्वी आणि मतदानानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घटना तिथे घडताना पाहायला मिळाल्या. मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध वंजारी अशा पद्धतीचा संघर्ष तिथे दिसतो. तर तिथे नेमका काय रिझल्ट, आपल्याला आपला अंदाज काय आहे त्याबद्दल, आणि साताऱ्यात जिथे उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे अशी लढत दिसते. सातारा हे अत्यंत इंटरेस्टिंग असा मतदारसंघ आहे, कारण की यापूर्वी उदयनराजे यांना सातारकरांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांची पावसातली सभा आणि एकंदरच सातारकर कोणाच्या बाजूने आहेत हा कौल त्यावेळेला मिळाला होता. पण यंदाच्या लोकसभेमध्ये पुन्हा तिथे काय चित्र दिसते या दोन मतदारसंघांबाबत? बरोबर. सर्वात प्रथम आपण बीड ची चर्चा करूयात. बीड मतदारसंघामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुवीकरण झालं. हे सर्वच एक्झिट पोल असतील, ओपिनियन पोल असतील, राजकीय विश्लेषक असतील, हे तुम्हाला सांगताना दिसून येतं. आणि तिथले स्थानिक मतदारांमध्ये तीच चर्चा आपल्याला दिसून आली. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते बजरंग सोनवणे यांचा जर विचार केला तर त्यांना मराठा समाजाचं बहुतांश मत मिळताना दिसून आलं. त्यासोबतच त्यांना मुस्लिम आणि दलित मधील बौद्ध मतदार हा मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने कललेला दिसून आला. पण ह्या सर्वांची जर आपण टोटल टक्केवारी जर अप्रॉक्सिमेट घेतली तर ती जवळपास जाते 44-45% ठीक आहे. तर फक्त ह्याच 3 समाजाचं मतदान घेऊन विजयाला पुरेसं होताना ते दिसत नव्हतं. तर त्यामुळे बाकी जे ओबीसी मतदार होते त्याच्यामध्ये सर्वात मोठा मतदारसंघ समाज होता वंजारी समाज. त्याची जवळपास 17% मतदान तेथे संपूर्ण लोकसभेत दिसून येतं. तो कुठेतरी संपूर्णपणे बहुतांशपणे पंकजा मुंडे यांच्या बाजूने दिसून आलं. त्यासोबतच त्यांना माळी, धनगर या समाजाचंही मतदान बहुतांश पद्धतीने त्यांनाच मिळालं. इतर ओबीसी ज्याच्यामध्ये लिंगायत असतील, सुतार असतील, कुंभार असतील, या सर्वच मतदारांचा सुद्धा कल हा पंकजा मुंडे यांच्याकडेच जाताना दिसून आला. तो तुलनेने वंजारी, माळी
असतील या समाजांमध्ये जसं कन्सॉलिडेशन झालं त्या तुलनेने त्या समाजांमध्ये कमी झालं, पण बहुतांश मतदान हे मात्र पंकजा मुंडे यांच्या बाजूने जाताना दिसलं. इथे सर्वात ट्रिकी जी गोष्ट होती ती होती की मायनर ओबीसी मतदार, ज्याच्यामध्ये बंजारा समाज असेल, गवळी समाज असेल, लिंगायत समाज असेल, याचा हा खूप निर्णायक मतदार तिथे होता. आणि त्याचा कल कुठेतरी हिंदुत्ववादी पक्ष, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची इच्छा, या सर्व कारणामुळे आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय अस्तित्व ज्या ओबीसीच्या नेत्या म्हणून महाराष्ट्रात परिचित असल्या कारणाने ह्या मायक्रो ओबीसी ज्यांना आपण म्हणतो यांचा सुद्धा कल कुठेतरी पंकजा मुंडे यांच्या बाजूने जाताना दिसला. त्यामुळे जरी मार्जिन ही कमी असली तरी जवळपास 2% ते 3% या मार्जिन मध्ये ही जागा पंकजा मुंडे यांच्याकडे जाताना आपल्याला दिसून येत आहे. हॅलो. निश्चित. सर, आता साताऱ्याच्या जागेबाबत आम्हाला माहिती हवी आहे की साताऱ्यामध्ये नेमकी यावेळेला कशी स्थिती दिसेल? उदयनराजे या ठिकाणी रिंगणात आहेत पुन्हा एकदा. सातारा हा खूपच चर्चेचा विषय नेहमीच महाराष्ट्रासाठी असतो, कारण छत्रपती श्रीमंत उदयनराजे येथून लढत असतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप महत्वाची निवडणूक घ्यावीची होती, कारण पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने त्यांचा पराभव झाला त्या पद्धतीने त्यांनीही खूप मोठ्या प्रमाणात आपली सर्वच यंत्रणा तिथे राबवली. त्यामुळे ही लढत खूपच अटीतटीची होताना आम्हाला दिसून आली. म्हणजे जे 9 मतदारसंघ आपण धरतोय ज्याच्यामध्ये मार्जिन ही 0 ते 1% आहे, त्यातच हा सातारा लोकसभा मतदारसंघ एक दिसून येतो. पोटनिवडणुकीशी जर आपण तुलना केली तर पोटनिवडणुकीमध्ये येथे एक डिस्टिंक्ट आपल्याला दिसून आला, ज्यामध्ये कराड तालुक्यातील कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे 2 मतदारसंघ आणि पाटण हा मतदारसंघ हे 3 मतदारसंघ एका बाजूने मतदान करताना दिसून आले. आणि या उलट सातारा, वाई आणि कोरेगाव हे 3 मतदारसंघ वेगळ्या पद्धतीने मतदान करताना दिसून आले. तर यावेळी मात्र थोडंसं चित्र येथे बदलताना दिसलं. उदयनराजे यांनी राज्यसभेत गेल्यानंतर आणि त्यांच्याकडे नगरपालिका असल्या कारणाने सातारा विधानसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. लागूनच असलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही त्यांचं काम तिथे दिसून आलं, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चर्चा सुद्धा दिसून आली. परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने कोरेगावच विधानसभेमधून उमेदवार दिल्या कारणाने आणि सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये जो ग्रामीण भाग जावळी तालुक्यामध्ये येतो त्या हा पूर्वीचा जो जावळी मतदारसंघ होता तिथून शशिकांत शिंदे आमदार होते, याचा कुठेतरी फायदा कोरेगाव मतदारसंघामधून आणि सातारा मतदारसंघातली जी उदयनराजेंची मोठी लीड असायची ती कमी करण्यामध्ये शशिकांत शिंदे यांना थोड्या प्रमाणात का होईना सातारा विधानसभेची लीड कमी करण्यात यश आल्याचे दिसून आले. आणि कोरेगाव जी विधानसभा होती जेथून असं दिसत होतं की यावेळी उदयनराजे चांगली लीड घेईल, ती लीड कुठेतरी कमी करताना शशिकांत शिंदे यांना यश आल्याचं दिसतं. सर्वात क्रुशल हा मतदारसंघ होता वाई मतदारसंघ, जेथून मकरंद आबा पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार होते, परंतु त्यांचा जो मतदार होता तो कुठेतरी येथे डिवाइड होताना दिसला आणि तो बहुतांश प्रमाणात हा शशिकांत शिंदे यांच्याकडे वळताना दिसून आला. याचा कुठेतरी फटका हा उदयनराजे यांना बसताना दिसून आला. आणि जो कराड साईडचा जो भाग आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये कराड दक्षिण असेल, कराड उत्तर असेल, येथे मोठी लीड मागच्या वेळेस श्रीनिवास पाटील यांना मिळाली होती. येथे मात्र उदयनराजे यांची स्वतःची यंत्रणा असेल किंवा कराड दक्षिणचे जे उपविजेते 2019 निवडणुकीत होते जे अतुल भोसले यांचं सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने तिथे काम होतं. त्याच पद्धतीने कराड उत्तर मध्ये भाजपने मनोज घोरपडे असतील, धैर्यशील कदम असतील यांच्या मार्फतही मोठ्या प्रमाणात काम केलं. हिंदुत्ववादी तिथले पावसकर म्हणून एक नेते आहेत, त्यांचा कुठेतरी तिथे जे दंगल किंवा दंगलच घडली होती पुसे सावळी या भागामध्ये, कराड उत्तरच्या भागामध्ये, याचा कुठेतरी फायदा हिंदुत्ववादी मतदार कन्सॉलिडेट करण्यामध्ये आणि हे जे नेते आहेत यांचे बेनिफिशियरी आपल्याकडे वळवण्यात आणि उदयनराजेंचा एक जो हक्काचा मतदार असतो, त्यांची जी लोकप्रियता आहे, या सर्वच मुळे येथे कुठेतरी मागच्या वेळेसपेक्षा लीड कमी होताना दिसून आली. त्यामुळे खूपच अटीतटीची लढत ही आहे. पण
1% का फरकाने का होईना ही जागा आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे देताना दिली आहे. थोडं अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या 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 ठिकाणी पाहायला थोडं त्याबाबत चर्चा करूया. अजित पवार एकीकडे 4 जागांपैकी एकच जागा फक्त महाराष्ट्रामध्ये मिळवताना पाहायला मिळतात, पण सीमेपार मात्र ते चांगली कामगिरी करताना दिसतात. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुका पार पडल्यात आणि इथे 3 जागांवर अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकलेले आहेत आणि 2 जागांवर जिथे त्यांच्या उमेदवारांचा पराभव झालाय त्यापैकी एका जागेवर फक्त 2 मतांनी आणि दुसऱ्या जागेवर फक्त 200 मतांनीच पराभव झालाय. त्यामुळे एकंदरच अजित पवारांची कामगिरी ही महाराष्ट्राबाहेर चांगली दिसते. तर कुठेतरी महाराष्ट्रातील जनता मात्र त्यांना स्वीकारत नाहीये, पण या बाहेरच्या विजयाची चर्चा होताना फार पाहायला मिळते. तर त्या संदर्भात तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल का किंवा त्या संदर्भात बोलू शकाल का? बरोबर. याचं सर्वात मोठं कारण मला दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये खूप लॉयलिस्ट मतदार आपल्याला इथे दिसून येतो. तो सहजासहजी आपली जी लॉयल्टी आहे ती बदलत नाही. मोठं काहीतरी कारण असल्याशिवाय ती बदलत नाही. परंतु तरी अजित पवार यांचा करिश्मा आपल्याला बारामती विधानसभा लोकसभेमधून बारामती विधानसभेत मात्र दिसून येईल. सुप्रिया सुळेंना जी मोठी लीड बारामती मतदारसंघ नेहमी देत आलाय ती यावेळेस दिसून येणार नाही. पण आणि बाकी जे मतदारसंघ आपण ऑलरेडी त्याच्याबद्दल चर्चा केली, जसं शिरूर असेल, त्याची कारणं ही वेगळी आहे. शिरूरमध्ये उमेदवारी आपण आयात केला, त्याचा कुठेतरी फटका बसताना दिसला. उस्मानाबादमध्ये भाजपच्या राणा पाटील यांच्याच मिसेस यांना तिकीट देण्यात आलं. त्या तुलनेने ओमराजे जी लोकप्रियता होती आणि त्या स्टँडिंग आमदार असल्यामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीमुळे त्याचा वेगळं कॅल्क्युलेशन तिथे होतं. या सर्वांचा विचार केला तर याच्यात फक्त अजित पवारांचं काम आणि त्यांची लोकप्रियता हाच एक मुद्दा नाहीये इथे निवडणुकीमध्ये. तेथील स्थानिक मुद्दे, तिथलं जातीय समीकरण, पुन्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दलची असणारी सहानुभूती आणि तिथल्या स्टँडिंग खासदारांचं काम, या सर्व फॅक्टरचा आपल्याला विचार करावा लागतो. फक्त अजित पवार यांच्या वैयक्तिक करिश्म्यामुळे ती जागा निघेल अशी परिस्थिती तर महाराष्ट्रात दिसून आली नाही. सर, आता आपण थोड्या मुंबई आणि ठाणे, कल्याण, भिवंडी या जागांकडे येऊया. मुंबईमध्ये जेव्हा मतदान झालं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन जी काही मतदान प्रक्रिया झाली त्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली. मतदानाची जी प्रक्रिया आहे, जो वेग होता दुपारपर्यंत तो त्यानंतर उसरलेला पाहायला मिळाला आणि जिथे ठाकरेंना यश मिळू शकतं किंवा ज्या ठाकरेंच्या हक्काच्या जागा आहेत तिकडेच जाणून बुजून कुठेतरी मतदान प्रक्रियेमध्ये घोळ होत असल्याचा आरोप झाला. तर तो जो सगळा प्रकार झाला त्याचा तो जो मतदानामध्ये घोळ झाला त्याचा कुठेतरी परिणाम हा मुंबईतल्या जागांवर 6 लोकसभा मतदारसंघांवर दिसतोय का? आणि मुंबईतल्या 6 मतदारसंघांबाबत तुमचे नेमके काय अंदाज आहेत या संदर्भातली माहिती. आणि दुसरीकडे ठाण्यामध्ये जिथे नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे अशी लढत आहे, प्रत्यक्ष पाहता एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाली. नरेश म्हस्के तितकेसे स्ट्रॉंग उमेदवार आहेत का किंवा तिथून ती जागा बाय दिली आहे का किंवा शिंदेना ती जागा जिंकायची नाहीये का, आपला बालेकिल्ला असून सुद्धा अशा पद्धतीचे सवालही उपस्थित झाले. पण तुमच्या एक्झिट पोलमध्ये मात्र नरेश म्हस्के हे जिंकून येताना पाहायला मिळतात. तर त्यामागचं साधारणतः डेटा किंवा लॉजिक तुमच्याकडे असलेली माहिती नेमकी काय? बरोबर. आता ठाणे लोकसभेचा जर आपण विचार केला तर याच्यामध्येही एक डिस्टिंक्ट आपल्याला दिसेल. याच्यामध्ये ऐरोली आणि बेलापूर हा नवी मुंबई महानगरपालिकेचा भाग आहे आणि मीरा भाईंदर हा जो मतदारसंघ आहे तो मीरा भाईंदर या महानगरपालिकेचा भाग आहे. आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये कोपरी पाचपाखडी, ठाणे आणि ओळा माजीवाड्याचा अर्धा भाग, ओळा माजीवाड्याचा अर्धा भाग हा मीरा भाईंदर मध्ये जातो. त्यामुळे इथे 3 प्रकारचे जर आपण विचार केला तर 3 पद्धतीने इथे मतदान होतं. जी नरेश म्हस्के यांच्याबद्दलची जी नाराजी सर्व लोक चर्चेमध्ये आहे, ती नाराजी जर असली तरीही तिचा प्रमुख इम्पॅक्ट हा फक्त ठाणे महानगरपालिकेच्या या मतदारसंघ या कोपरी पाचपाखडी, ठाणे आणि ओळ माजीवाडीचा अर्धा आहे, म्हणजे 2.5 मतदारसंघामध्ये दिसून येईल. आणि जरी नाराजी असली तरी त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जे काम
पालकमंत्री म्हणून कंटिन्युअसली ते करत आले. पुन्हा कोपरी पाच पकडीचे ते स्वतः आमदार आहेत. महानगरपालिकाही पूर्वीपासूनच शिवसेनेच्या ताब्यात तेथे असल्या कारणाने त्याच्यावर ओव्हरऑल कंट्रोल हा एकनाथ शिंदे यांचाच होता. त्यामुळे जरी नरेश म्हस्के यांच्याबद्दल नाराजी असली तरी कुठेतरी ती कॉम्पेन्सेट करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा जो करिश्मा आपण म्हणू शकतो तो तिथे आहे. त्यामुळे त्याचा खूपच मोठा डेंट हा बसेल नरेश म्हस्के यांना असं दिसून येत नाही. आणि याउलट जर आपण ऐरोली बेलापूरचा विचार केला तर तेथेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत नाहीये. मीरा भाईंदर मध्ये जर आपण विचार केला तर भाजपचं संघटन खूप स्ट्रॉंग प्रमाणात आहे. पण राजन विचारे यांना एक फायदा इथे होताना असा दिसला की राजन विचारे यांचं खूप त्यांच्याबद्दल प्रो इन्कम्बन्सी नसली तरी त्यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणात दिसून आली नाही. तरी त्यांना सुद्धा एक जो शिवसेनेचा वोटर आहे इथला जो मेजॉरिटी डिवाइड जो आपण जर बघितला तर तो हा एकनाथ शिंदेच्या बाजूने जाताना दिसला. आणि जसं बाकी मतदारसंघामध्ये एकतर खूप मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने तो मतदार गेला, महाविकास आघाडीच्या बाजूने गेला किंवा महायुतीच्या बाजूने गेला, तर इथे मात्र तो कम्पॅरेटिव्हली कमी प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात त्याचं नुकसान म्हणजे डायरेक्ट लढतीत कमी प्रमाणात नुकसान राजन विचारे यांना झालं. कारण ते त्यांचं सुद्धा एकनिष्ठतेचं होतं. एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबातील उमेदवार तेथे नव्हता. याच्या कारणाने खूप मोठा म्हणजे खूपच मोठा मतदार हा शिंदेकडे गेला असं इथे झालं नाही. म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेला असं दिसून आलं नाही. परंतु ही लढत खूप 1% मार्जिनचीच आहे. परंतु एकनाथ शिंदे यांचा जो करिश्मा इथे चालेल असं दिसून येतं. आणि राजन विचारे यांना जो म्हणजे शिवसेनेचाही मतदार आपल्याकडे काही प्रमाणात पूल करण्यामध्ये यश आलं, प्लस भाजपचा काही नाराज वर्ग होता तोही पूल करण्यात यश आलं. त्याबरोबरच इथे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात शिफ्ट झाला. आणि राज ठाकरेंची जी सभा ठाणे किंवा कल्याण या 2 मतदारसंघांच्या मध्ये असलेल्या कळवा या ठिकाणी झाली होती, त्याच्यामध्ये जो स्टेटमेंट राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरुद्ध दिला त्याचाही कुठेतरी परिणाम जो सुरुवातीला उत्तर भारतीय वन साइड पद्धतीने हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जाताना दिसत होता तो कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसला एक्झिट पोलमध्ये. तरीही ओव्हरऑल जर आपण विचार केला तर मिनिमम 1% चीच मार्जिन येथे आहे. आणि एक्झिट पोलचा जर एरर आपण विचार केला तर तो ±3% आहे. परंतु आमचे जे ओव्हरऑल आकडे आले त्याच्यामध्ये जो लीड होता तो नरेश म्हस्केंना होता. त्यामुळे आम्ही नरेश म्हस्के यांनाच इथे विजयी म्हणून दाखवला. आणि सर मुंबईतल्या जागांबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती मिळेल की मुंबईतले जे 6 मतदारसंघ आहेत त्यापैकी कुठे कशी परिस्थिती असेल? मुंबईचा जर आपण विचार केला तर एकंदरीत 6 लोकसभा मतदारसंघ येथे होते. आणि इथे 2 जे मतदारसंघ होते ते पूर्वीपासूनच जो ट्रेंड होता तसाच तो चालत आला. तिथे खूप मोठी चूरच दिसून नाही आली. त्याच्यामध्ये होता मुंबई उत्तर, जिथे पियुष गोयल हे विजयी होताना आपल्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. आणि मुंबई उत्तर पश्चिम मध्ये अमोल कीर्तीकर. ठीक आहे. आणि मुंबई उत्तर मध्यमध्ये ही चुरशीची लढत होती. परंतु ज्या पद्धतीने वर्षा गायकवाड यांना उद्धव ठाकरेंचा मतदार त्यांच्या सोबत ऍड करण्यामध्ये यश आलं आणि मुस्लिम आणि दलित मताचं कन्सॉलिडेशन त्यांच्या सोबत होताना दिसलं. आणि मराठी मतांचं मेजॉरिटी मतदान हे वर्षा गायकवाड यांच्याकडे जाताना दिसलं. त्या कारणामुळे वर्षा गायकवाड यांचा विजय हा होताना दिसून येत आहे मुंबई उत्तर मध्यमध्ये. परंतु मुंबई ईशान्य जो मतदारसंघ आहे तिथे खूप चुरशीची लढत आम्हाला दिसून आली. त्याच्या कारणाने तिथे गुजराती जो समाज होता तो 1 साइडेडली भाजपकडे जाताना दिसला. आणि मराठी मतांचंही जवळपास बरोबरीतच विभागणी होताना आमच्या एक्झिट पोलमध्ये आम्हाला दिसलं. त्या कारणामुळे तेथून आम्हाला मिहीर कोटेजा भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसून येत आहेत. आणि मुंबई दक्षिण जो मतदारसंघ आहे तिथे सुद्धा अरविंद सावंत यांना कुठेतरी फायदा होताना दिसला. त्याचं कारण आहे की मलबार हिल आणि कुलाबा या मतदारसंघांचं मतदान हे कमी झालं. आणि या उलट जे शिवसेनेचा जो मराठी वर्ग किंवा दलित मतदार मुस्लिम मतदार जिथे जास्त आहे त्या मतदारसंघातून मतदान जास्त झालं. याचा कुठेतरी फायदा अरविंद सावंत यांना झाला. प्लस यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यामुळे मराठी माणसांना जे मतदान आहे ते सुद्धा अरविंद सावंत यांच्याकडेच वळताना दिसून आलं.
त्या कारणाने मुंबई दक्षिण मतदारसंघातून सुद्धा अरविंद सावंतच निवडून येतील असं वाटतं. पण मुंबई दक्षिण मध्य हा जो मतदार हॅलो हो सर, बोला, कंटिन्यू करा. मुंबई दक्षिण मध्य हा जो मतदारसंघ आहे, येथून मात्र आम्हाला असं वाटतं की राहुल शेवाळे हे निवडून येतील, कारण यांचं तिथे वैयक्तिक सुद्धा स्वतःचं स्ट्रक्चर या मतदारसंघात दिसून येत होतं. त्या जोडीलाच त्यांना मनसेचा जो वोटर होता तो हा खूप सायझेबल वोटर या मतदारसंघात आहे, त्याचंही कुठेतरी डायव्हर्जन होताना दिसलं. आणि जे बेनिफिशियरी स्ट्रक्चर आहे इथे महायुतीच्या आमदारांचं आणि नेत्यांचं, याचाही कुठेतरी फायदा राहुल शेवाळे यांना होताना दिसून आला. त्यामुळे राहुल शेवाळे हे क्लोज फाईटमध्ये जिंकून येतील असं आमचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. मुंबईमध्ये आम्हाला अजून एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली की ज्या पद्धतीने दलित आणि मुस्लिम मतदार कन्सॉलिडेट होत होता, त्यामुळे हिंदुत्वाची मतं जी होती त्याचा कल कुठेतरी भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे जाताना आम्हाला दिसला. त्या कारणाने ज्या 3 जागा ज्या पियुष गोयल यांची तर जागा वन साइडेड होती, पण ज्या बाकी 2 जागा होत्या त्या बऱ्याचशा एक्झिट पोल मध्ये या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाताना दिसल्या. परंतु आमच्या एक्झिट पोलमध्ये जे आम्ही संवाद साधला मतदारांशी एक्झिट पोलच्या वेळेस, त्यामध्ये हिंदुत्ववादी वोटर कुठेतरी हा भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे वळताना आम्हाला दिसून आला. त्याचा कुठेतरी फायदा त्यांना तिथे होताना दिसून आला. त्या कारणाने ह्या दोन्ही लढती मार्जिन जरी कमी असल्या तरी त्या महायुतीच्या बाजूनी जातील असं आम्हाला वाटतं. म्हणजे तसा अंदाज व्यक्त आम्ही एक्झिट पोलमध्ये केला. सर, निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि या संदर्भातलं चित्र स्पष्ट होणार आहे. पण तुम्ही ज्या 48 लोकसभा मतदारसंघांमधला डेटा कलेक्ट करून जी माहिती घेतलेली आहे, त्या सगळ्याचा जर एकत्रितपणे जर आपण विचार करायचा झाला तर काही प्रमुख निरीक्षणं ही या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये आणि आतामध्ये असलेला फरक किंवा या निवडणुकीमध्ये विशेष ठरलेली, प्रमुख ठरलेली अशी काही निरीक्षणं आहेत का जी तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता? बरोबर. सर्वात म्हणजे मोठं निरीक्षण असं होतं की यावेळेस फार्मर डिस्ट्रेस, शेतकऱ्यांची जी नाराजी सरकारबद्दल होती ती खूप मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्याचं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं कारण असेल. जसं विदर्भात जर आपण गेलो तर तिथे सोयाबीनचा जो हमीभाव होता त्याच्यावरती लोक बोलताना दिसले, किंवा खतांच्या किमतीवर जो जीएसटी लागतो, म्हणजे आम्हाला 2,000 रुपये तुम्ही 3 महिन्याला 4 महिन्याला देतात, परंतु 18% जीएसटी लावतात. म्हणजे जर 18% जीएसटी लावतात म्हणजे 1 लाखाचं जर आम्ही खत विकत केलं तर आम्हाला 18,000 रुपये पे करावे लागतात. म्हणजे या पद्धतीने शेतकरी बोलताना दिसला. आणि जसं आपण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला, जर जळगावची जी लोकसभा होती तिथे सुद्धा दुधाचा जो भाव होता, हमी भाव, नगरची लोकसभा होती, दुधाच्या हमी भावावर खूप मोठा प्रश्न होता. उत्तर महाराष्ट्रातीलच काही मतदारसंघ जसे की धुळे, दिंडोरी, अहमदनगर, नाशिक या मतदारसंघामधील जो ग्रामीण भाग होता, येथे कांद्याच्या निर्यातीचा जो प्रश्न होता हा खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला. तेच जर आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो, म्हणजे हातकणंगले सारख्या मतदारसंघात सर्वात मोठा जो मुद्दा कुठला होता तर तो होता धैर्यशील माने जे विद्यमान खासदार होते त्यांचा संपर्क, आणि दुसरा मुद्दा होता ऊसाच्या भावाचा, FRPचा. तो खूप मोठ्या प्रमाणात होता. आणि तिथले जे विद्यमान म्हटल्यापेक्षा तिथले जे कारखाने होते, तिथल्या राजू शेट्टीने जे आंदोलन केलं होतं त्याचा कुठेतरी त्यांना फायदा होताना दिसत असताना जी लढत तिथे झाली त्यानंतर वरती केंद्र सरकारच जबाबदार आहे FRP आणि ऊसाच्या या सर्व प्रश्नाला, यामुळे त्यांचा कल कुठेतरी सत्यजित पाटील यांच्याकडे जाताना दिसून आला. म्हणजे एवढ्या बारीक पद्धतीने शेतकरी विचार करताना आपल्याला दिसून आला सर्वच महाराष्ट्रातील एकंदरीत ग्रामीण भागामध्ये. दुसरा मुद्दा एक अजून दिसून आला की जे अर्बन पॉकेट्स होते, जसे की पुणे लोकसभेचा मतदारसंघ किंवा मुंबईचे 6 मतदारसंघ, संभाजीनगरचा जरी 50-50 मतदारसंघ असला अर्बन रुरल मध्ये, अमरावतीचा जो अर्बन आपण विचार केला, नागपूर लोकसभा मतदारसंघ, नाशिक लोकसभा मतदारसंघ याचा अर्बन पॉकेट, ज्याच्यामध्ये 3 मतदारसंघ हे शहरी आहेत, या सर्वच अर्बन पॉकेट्स मध्ये सोलापूरचा मतदारसंघ जो सर्वच एक्झिट पोल मध्ये हा जाताना दिसतोय आपल्याला
काँग्रेसच्या प्रणिती शिंदेकडे, पण आम्ही तो दाखवलाय भाजपकडे. त्याचं कारण आम्हाला सर्वच एकंदरीत महाराष्ट्रात हे चित्र दिसतंय की ज्या पद्धतीने मुस्लिम आणि दलित हे कन्सॉलिडेट होऊन महाविकास आघाडीच्या बाजूने जात आहे, त्याच पद्धतीने हिंदुत्ववादी मतदार एक्सेप्ट 100% प्रत्येक भागाला एक्सेप्शन आहे, प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन आहे, परंतु अर्बन पॉकेट्समध्ये मात्र तो हिंदुत्ववादी मतदार जो आहे तो शिवसेनेच्या एकनाथ शिंदेकडे किंवा भाजपकडे वळताना दिसून आला. हे दोन प्रमुख निरीक्षण आम्हाला दिसून आलेत. आणि दुसरी गोष्ट की विदर्भ जो भाजपचा एकंदरीत बालेकिल्लाच आपल्याला म्हणता येऊ शकत, त्या रिजन मध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसलं. मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, परभणी असेल, या सर्वच जागेंवर आपल्याला दिसून आला. लातूरच्याही जागेवर तो परिणाम आपल्याला दिसून आला, तिथेही फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच होताना दिसून आला. हे सर्वच मुद्दे एकंदरीत होते. आणि बेरोजगारीचाही मुद्दा आपल्याला प्रकर्षाने जाणवला. जर सरकारच्या बाजूने जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं, देशामध्ये जी संपूर्ण देशाची जी प्रतिमा आहे ती जगामध्ये उंचावली आहे, ज्या पद्धतीने नॅशनल हायवे, स्टेट हायवे, समृद्धी महामार्ग ह्या पण चर्चेचा विषय ठरला. म्हणजे समृद्धी महामार्गामुळे कसं आमच्या गाडीचं पेट्रोल डिझेलचं जरी किमती वाढल्या तरी आमचं ॲव्हरेज वाढलं गाडीचं. अशा पद्धतीने ही जे समर्थक होते भाजपला मतदान करणारे त्या गोष्टी ते सांगायचे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची जी योजना आहे सरकारची त्याबद्दल बोलायचे. ह्या सर्वच गोष्टी, राम मंदिराचा मुद्दा ही जो भाजपचा मतदार आहे त्याला मतदान करण्याचं जे मोटिव्ह होतं ते हे सारे पॉइंटर्स जे मी तुम्हाला सांगतोय हे त्यांच्या बाजूनी मांडण्यात येत होते. तर अनेक मुद्द्यांच्या अनुषंगानं झालेलं हे मतदान. आणि तुमच्या एक्झिट पोलमध्ये अनेक असे मुद्दे जे इतर एक्झिट पोल्समध्ये पाहायला मिळत नाहीत. म्हणजे ज्या ठिकाणी इतरांनी जे उमेदवार जिंकण्याच्या, सोलापूरची जागा असेल ज्याबद्दल तुम्ही म्हणालात की प्रणिती शिंदे यांच्या विजयाची शक्यता अधिक वर्तवली जात असताना इकडे तुम्ही जे निरीक्षण नोंदवलेले अर्बन पॉकेट्स मध्ये महायुतीला किंवा भाजपकडे जास्त झुकणारी मतं दिसतात. तर हे जे सगळे अंदाज आहेत ह्या 48 मतदारसंघातले त्या प्रमुख मतदारसंघांबाबत आता आपण चर्चा केलेली आहे. काही तास शिल्लक आहेत आणि त्यानंतर जो अंतिम निकाल आहे तो समोर येईलच आपल्या. आणि आणखी हे चित्र महाराष्ट्रातलं स्पष्ट होईल. महाराष्ट्राकडे विशेष करून आपलं लक्ष आहे. सर, तुम्ही दिलेला वेळ आणि तुम्ही दिलेली सविस्तर माहिती गोष्ट शेवटला ऍड करू इच्छितो की हा जो आहे तो एक्झिट पोल आहे. एक्झिट पोल मध्ये महायुतीच्या बाजूने आपण 18 जागा दाखवतोय आणि महाविकास आघाडीच्या बाजूने 29 जागा दाखवतोय. याचं जे एरर पर्सेंटेज आहे, म्हणजे जे आपण सॅम्पलिंग करतो त्यामध्ये विविध प्रकारचे एरर सुद्धा असू शकतात, तेही मला सांगणं इथे गरजेचं प्रेक्षकांना वाटतं. ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा एरर असतो की जो व्यक्ती उत्तर देतो आहे तेच उत्तर आपल्या सिस्टम मध्ये कॅप्चर झालंय का, त्याच्यामध्येही कुठेतरी गफलत होऊ शकते. हा पहिला एरर असू शकतो. दुसरा एरर जे आपण सॅम्पलिंग करतो त्याच्यामध्ये आम्ही तर प्रोबॅबिलिटी प्रोपोर्शनेट मेथडनी करतो, त्याच्यामध्ये खूप स्लाइटली एरर येण्याचा शक्य असतो, तो दुसरा एरर होऊ शकतो. तिसरा एरर की समोरचा जो व्यक्ती आहे तोच खोटं बोलतोय, म्हणजे मध्ये त्यांनी वेगळं मतदान केलं आणि बाहेर जाऊन एक्झिट पोल मध्ये वेगळं गेलं. तर याचं जे एररचं जे मार्जिन आहे ते +or-3% आमच्या सर्वेचं जे स्टॅटिस्टिक मेथड जे आम्ही यूज करतो त्यामध्ये आहे. तर जे 9 जागा 1% पेक्षा कमी मार्जिनच्या आहेत त्याचे नावही मी तुम्हाला सांगून देतो. ज्याच्यामध्ये पहिला आहे बुलढाणा, दुसरा आहे रायगड, तिसरा आहे पुणे, चौथा आहे अहमदनगर, पाचवा आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, सातवा आहे ठाणे, आठवा आहे मुंबई साऊथ सेंट्रल, नववा आहे धुळे. जे खूप क्लोज इलेक्शन या 9 जागेवर दिसून आले. आणि 3% पेक्षा कमी मार्जिनचे असणारे मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये रामटेक, भंडारा गोंदिया, नांदेड, अकोला, अमरावती, सातारा, मावळ, नंदुरबार, बीड, ह्या सर्वच मतदारसंघ त्यामध्ये येतात. त्यामुळे जे ऍटलिस्ट 1% आहे ते जरी आमच्या एक्झिट पोल मध्ये दिसत असले त्या बाजूने, पण प्रत्यक्षात निकाल वेगळाही असू शकतो. पण आम्ही मात्र आमच्या मेथडॉलॉजीवर खूप कॉन्फिडंट आहोत आणि हाच रिझल्ट
जरी जागा आम्ही 29 दाखवतो, ±3 जागा होऊ शकतात, त्यापेक्षा मोठा बदल आम्हाला अपेक्षित नाही. महाविकास आघाडीच्या जागा 29, महाविकास आघाडीच्या 18, अपक्ष 1, याच्यामध्ये ±3% तुम्ही धरू शकता. त्या व्यतिरिक्त आम्हाला मोठा फरक दिसून येत नाही. आणि जर वोट शेअरचा जरी आपण विचार केला तरी प्रत्येक पार्टीचा वोट शेअरही आपण स्क्रीनवर दाखवला होता, ज्याच्यामध्ये भाजप जवळपास 27% वोट शेअर होता, शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना 13%, राष्ट्रवादी अजित पवार 4%, शिवसेना उद्धव ठाकरे 20%, काँग्रेस 18%, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस 9%, इतर 9%, असा वोट शेअर आहे. त्याच्यात ±3% होऊ शकतं. यापेक्षा मोठा बदल आम्हाला अपेक्षित नाही, कारण आम्ही जी मेथडॉलॉजी प्रोबॅबिलिटी प्रोपोर्शनल टू साईज सॅम्पलिंग यूज करतो, त्यामुळे मला तरी वाटत नाही. आणि टेक्नॉलॉजीचाही खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. याच्यामध्ये जीपीएस टॅगिंग, प्रत्येक सॅम्पलचं आपल्याकडे जीपीएस टॅगिंग आहे. कुठून हे सॅम्पल एक्झॅक्टली घेतलं, किती वेळ डिस्कशन हे पुढच्या व्यक्तीसोबत झालं, याचा टाइम, आणि खूप रुरल अर्बनचं जे वेटेज असतं, म्हणजे जेवढा अर्बन मतदार आहे त्या मतदारसंघात तेवढेच सॅम्पल आपल्या अर्बनमध्ये आहे, तेवढेच सॅम्पल रुरलमध्ये आहे. कुठल्या समजा पुणे लोकसभा आहे, तर पुणे लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघाचे जेवढे मतदार आहेत त्याच वेटेजमध्ये आपले सॅम्पल सुद्धा आपण घेतले. त्यामुळे मला शाश्वती आहे की आमचा एक्झिट पोल जो आहे तो निकालाच्या जवळपास राहील. निश्चित. आणि महाराष्ट्राचे सुद्धा खूप खूप धन्यवाद, ज्यांनी आम्हाला हा सर्व आमचा एक्झिट पोल खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा वेळ तुम्ही दिला, त्याबद्दल धन्यवाद. येस, थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि सविस्तरपणे या विविध मतदारसंघांबाबत बोललात. काही तासांमध्ये आपल्याला निकाल समोर येईल आणि त्यानंतरचं देशातलं आणि महाराष्ट्रातलं चित्र स्पष्ट होईल. आपले खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. तर रिंग साइड रिसर्चनं दिलेला हा एक्झिट पोल जो आपण पाहिला, ज्यामध्ये अनेक गोष्टी या अत्यंत इंटरेस्टिंग आहेत. एकतर महाविकास आघाडीला 29 जागा मिळण्याचा अंदाज, दुसरीकडे महायुतीला फटका बसतोय 18 जागा मिळण्याचा अंदाज हा या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलेला आहे. आणि सोबतच एक जागाही अपक्षाला, जो महायुतीकडून एक 45 पारचा नारा होत होता, किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे दावे केले जात होते ते तिथे कुठेतरी महायुतीला किंवा भाजपला फटका बसताना पाहायला मिळतो. तर काही आश्चर्यकारक जागांवर जिथे विजयाची खात्री होती काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला, त्या जागांवर मात्र महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागू शकतो, असेही काही मतदारसंघ पाहायला मिळतात या एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार. त्यामुळे नेमका आता निकाल काय लागतो हे पाहणं महत्वाचं आहे. खरं तर फार अवधी राहिलेला नाही निकालाला, आणि त्यामुळे आपल्याला लवकरच महाराष्ट्रातलं देशातलं चित्र स्पष्ट होणार आहे. आणि या निकालाकडे आपलं सकाळपासूनच पहिला कल येईल, त्याच्या आधीपासूनच आपलं या संपूर्ण निकालाकडे लक्ष असणार आहे. या संदर्भातल्या सगळ्या बातम्या, सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास आपण थांबतोय. नव्या लाईव्ह मध्ये नव्या विषयासह भेटू. या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही आपल्या मतदारसंघाबाबत, आपल्या उमेदवाराबाबत किंवा आपल्या अंदाजांबाबत जर काहीही आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल, आपली मतं जर पोहोचवायची असेल, तर निश्चित तुम्ही आमच्या